इथं ग्रीन इथं व्हाईट इथं ऑरेंज इथं ऑरेंज इथं व्हाईट इथं ब्लू हात धु. खाली बसते का? चला ना. टिफिन आहे. टिफिन नाही, बॉटल. टिफिन नाही म्हणे. ए गुड्डू याचं नॅपकिन दे. टिफिन कोण राहू दे ना गेट. बस समोर बस ना. नमस्कार, मी नाजुका स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि उद्या आहे लाडूचा डान्स, ॲन्युअल डे आहे त्यामुळे. तर आज त्याला हॉलमध्ये जे आहे ते नेऊन द्यायचं होतं प्रॅक्टिससाठी, कारण की इतक्या दिवस झाले ते स्कूलमध्ये प्रॅक्टिस चालू होती, पण हॉलमध्ये केलं तर त्यांना थोडी डेअरिंग येते. म्हणून सगळ्यांना असं म्हणजे पॅरेंट्सला सांगितलं होतं की त्यांनी आदल्या दिवशी जे आहे ते हॉलमध्ये आपण प्रॅक्टिस घेऊ आणि उद्याला प्रोग्राम राहील. तर मी आत्ताच त्याला जे आहे ते स्कूलमध्ये नेऊन दिलं. आणि हे बघा आमची जांबाची झाडं आहे, मागे जागा आहे माझ्या घराच्या. तर तिथे ना इतके बंदर आले होते, खूप पूर्ण जांब तर खाऊन घेतलेच, पण नाही का हा वेल ना याच्यावर बसून पूर्ण फुलं आणि जी कोवळे पानं वगैरे ते सगळे खाऊन टाकले. आणि इथं असे काय म्हणते असं लोंबकारले, त्यामुळे जे काही वेलाचे फांद्या वगैरे आहे ना त्या अशा तुटून सुकून गेल्या पूर्ण. आणि याला आता शेंगा पण लागल्या होत्या. 2 वेळा झालं येऊन गेले ते बंदर. तुला दूध पाहिजे? एकटी झाली का तू? त्या दिवशी पाऊस आला आणि त्या पावसामध्ये हे प्लायचे तुकडे वरतीच ठेवलेले होते. तर मी म्हटलं काहीतरी याचं बनवून द्या, जेणेकरून इकडे तिकडे ते ठेवा नाही लागेल आणि खराब पण नाही होणार आणि याचा रियूज पण झाला पाहिजे. म्हणून त्यांनी साध्या खिडे जे आहे ते ठोकून असा टेबल बनवला, म्हणजे तुला काही ठेवता पण येईल बा म्हणे यावर कपडा वगैरे झाकून, म्हणजे डबल आपण याला रियूज करू शकतो. तर लाडू म्हणाला की पप्पा मी याच्यावर माझे शूज वगैरे ठेवेल. आणि ही मांजर आमच्याच इथे राहायची खूप दिवस. बापरे, इतका धुमाकूळ केला होता यांनी. मग 4 दिवस इकडे 4 दिवस तिकडे. आणि लाडू यांच्यासोबत खूप खेळतो, खूप मजा मस्ती करतो. इंडिया कुठे मी कुठे कपडे आहे तुझे? हा होईल का मॅडम याला? लावून बघू का? याच्यावर पॅन्ट मॅम जीन्स लावू शकतो आपण. ए प्रभात चल, तू डान्स करून दाखवला? तू डान्स करून दाखवला? पॅन्टी जीन्स पॅन्ट लावायचं आहे म्हणे. आणि यांच्या स्कूलमध्ये टिफिन नाही, फक्त वॉटर बॉटल न्यायची होती, कारण की मुलं खूप कचरा करतात म्हणे. तर जेवण करूनच पाठवा म्हणे. जेवण करून पाठवलं होतं याला, पण तरी डान्स करू त्याला थोडीशी भूक लागलीच होती. तर मम्मा मला काहीतरी घेऊन देतो म्हणे. तर मग इथे त्याला काहीतरी घेऊन दिला. आणि मग मी घरी येऊन लगेच जो एक ड्रेस होता तो मला शिवायचा होता. कट वगैरे करून सगळंच होतं, कटिंग वगैरे करून. पण म्हणजे मी कसं थोडं काम घरचे केले की थोडासा वेळ मिळाला की शिवते, असं म्हणजे कंटिन्यू नाही शिवत. थोडंसं इकडे थोडंसं तिकडे, आणखी लाडू इतका त्रास देतो. मग त्याला जे मशीनचं ते पायडल वगैरे घुमत राहतो ना, तिथे काही ना काही करेल. एक वेळा त्याचा बोट चपकला होता, म्हणून मी सहसा तो नसतानीच करते, पण तो येतोच, कारण की आवाज आला मशीनचा की तो येतोच. आणि ते पण बघा त्याची लुडबुड चालूच होती की हे काय मम्मा, हे कुठे लावते मम्मा करून. पण तरी पण आता थोडंसं समजते त्याला, कारण की 1-2 वेळा त्याला लागलं त्यामुळे.
आणि हा माझ्या कस्टमरचा ड्रेस होता. 2-3 दिवस झाले शिवून म्हणजे कट करून होता, पण काही कारणास्तव तो राहूनच गेला होता. तर म्हटलं चल मी आज त्याला कंप्लीट करूनच टाकते. आणि कसं आहे, मशीनवर बसूशा वाटत नाही आणि मग बसलं की उठूशा वाटत नाही पूर्ण कंप्लीट झाल्याशिवाय. याच्याकरतानी मला थोडंसं उठावं लागतं, कारण की हा म्हणजे आपण जे कट करून ठेवतो ना कपडे, ते कधी इकडे घेऊन जातो, तिकडे मला वेळेवर मिळतच नाही. पण मग मला तर माहिती राहते की मी कापला आहे बा म्हणून, पण तो म्हणजे हाते वगैरे असतील असं काही दिसतच नाही. तो पार हॉलमध्ये घेऊन जातो आणि मी त्याच रूममध्ये शोधत राहते कितीतरी वेळ. तर म्हणून त्याला मग कधी कधी बसवायला लागते की तू पण माझ्यासोबत बस. पण त्याला असं म्हणजे दुसरा मोबाईल टी व्ही वगैरे नाही बघत, त्याला माझ्यासोबतच. इतका घाबरट आहे तो की म्हणजे एकटा राहतच नाही हॉलमध्ये वगैरे. मग त्याला पूर्ण खिडकी दरवाजे सगळे उघडे पाहिजे. आणि कधी कधी म्हणजे कसं ठेवायला काही नाही, पण मग मांजर येते आणि त्याचं बिलकुल लक्ष राहत नाही. आणि मग मांजर दिसली की आम्ही घराच्या बाहेर आणि मांजर आतमध्ये असं होते. म्हणून त्याला घेऊनच बसायला लागते. आणि तो बसते, फक्त की त्याचं तोंड चालू राहते, पटर 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 करते तो. इतकंच आहे त्याचं. मग कसा काही प्रॉब्लेम नाही, छान राहते तो. हा पॅन्ट आहे. हा सेमी पटियाला सांगितला होता त्यांनी. तर जितका कापड होता 2 मीटर, तेवढ्यामध्ये जितका बसता तितका मी हा शिवून घेतलेला आहे. सेमी पटियाला बसतोच. आणि हे वरचं आहे, छोटासा नेक आहे मागून. हा मागून आहे आणि हा सामोरून आहे. आणि याची स्लीव्स म्हणजे तिला लॉंग पाहिजे होते, पण याच्यात लॉंग जे आहे ते निघत नव्हते. तर दिसत असेल तुम्हाला, तर लॉंग निघत नव्हते याच्यामध्ये. म्हणून मग मी ही जी आहे ती जॉईंट अशी लावून या पद्धतीने डिझाईन करून घेतली आहे. आणि छान घालून दाखवला असता मी, पण हा माझ्या साईजचा नाहीये, नाहीतर म्हणजे कसा फिटिंगला बसताय बा म्हणून. पण हा माझ्या साईजचा नाही आहे. तर चला, माझा आज एक ड्रेस जो आहे तो झालेला आहे. मी सांगू तुझ्यासोबत. हा, की मला दीदी तुझं जाणून घेते, तर मग मला जागा नाही होत. तुला जागा नाही होत? नाही, तू अजून दीदी होती, तर मग मला जागा नाही होत. देऊ का टाकून? चमच देऊ? बघ बघ. घे. गरम आहे? थंडावाला देऊ का? हो, मला थंडा. करून दाखवलं तू डान्स? हा, मग काय म्हणे? शंकर जी का डमरू बाजे, पार्वती का नंदन नाचे. शंकर जी का डमरू बाजे, पार्वती का नंदन नाचे. बर्फीले कैलास शिखर पर जय गणेश की धूम. हो जय हो, हो जय हो. असं स्टॉप नाही व्हायचं, थांबायचंच नाही. आता तुम्ही गाणं साफ करला, मी साफ करला. आणि इथे आमचं जेवण वगैरे सगळं झालं होतं. आणि मी ओटा वगैरे क्लीन करून भांडे वगैरे घासून टाकले होते. मी सायंकाळचे भांडे सायंकाळीच घासून टाकते, कारण की दुसऱ्या दिवशी मग मला सकाळीच टिफिन राहतो. तर तो पसारा पाहून इच्छाच होत नाही स्वयंपाक करायची. आणि इकडे चालली होती यांची मस्ती. आणि टाईम झाला होता इथे 10:30 पावणे 11 झाले होते. मी म्हटलं साचीला एक वेळ याच्याकडून प्रॅक्टिस करून घे, कारण की उद्याला याला डान्स करायचा आहे आणि तिचं स्कूल राहते, त्यामुळे मग याची सकाळी जी आहे ती प्रॅक्टिस होत नाही.
तर हे दोघं पण बिलकुल झोपले नाही आणि याचे पप्पा झोपून गेले होते. आम्ही हॉलमध्ये जे आहे ते प्रॅक्टिस करत होतो आणि याला तर बिलकुल अजिबात म्हणजे अजिबात झोप येत नव्हती. आणि याची मस्त त्याला सॉन्ग न लावता सुद्धा डान्सच्या पूर्ण स्टेपा माहिती होत्या. तो सॉन्ग न लावता सुद्धा पूर्ण स्टेपा करून दाखवायचे आणि याची मस्ती बघा, बापरे. तर चला आता भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. उद्या आहे लाडूचा डान्स. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि गुड नाईट.